मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर फायनली प्रेक्षकांनो, सायलीने तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्यात आणि ती प्रॉपर्टी आता तिच्या नावे होणार आहे. पण जेव्हा रविराज सही करतील त्यावर तेव्हा तर सुरुवातीला त्यांनी थोडंसं मागून दाखवलं त्यांनी हा सीन. प्रतिमा त्या म्हणतात ना, आता प्रत्येक क्षणी जाणवतंय की सगळ्यांना जीव लावणारी माझी तन्वी आता परत आली आहे, असं म्हणून त्या मिठी मारतात सायलीला. आता हे सगळेजण जेवायला बसत असतात. अश्विन म्हणत असतो, चला जास्ती इमोशनल होऊ नका, आपण नाश्त्याला बसूयात. अचानक अस्मिता म्हणते, मला ना जरा बोलायचं होतं. प्रतापराव म्हणतात, हां बोल ना अस्मिता. मग अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, जाऊ द्या, नंतर बोलूयात आपण, काही नाही काही नाही. तेवढ्यात आता स्मित म्हणजे तिचं बाळ रडत असतं अस्मिताचं, तेव्हा सायली म्हणते, अगं अस्मिता तू बस, मी आणते हां स्मितला. असं म्हणून सायली आता स्मितला घेऊन येते बाहेर. तेवढ्यात आता त्यांनी अर्जुनचा सीन दाखवलाय. काल अर्जुन गेला होता ना प्रॉपर्टीचे पेपर बघायला रविराजांच्या घरी, तिथे राकेश पण असतो. अर्जुन तिथे आता पेपर्स चेक करत असतो, शोधत असतो. तेवढ्यात राकेश येतो बाहेर आणि अचानक त्याचं लक्ष अर्जुनकडे जातं. आता घाबरतो राकेश आणि विचार करतो, अरे देवा, हा इथे कशाला आलाय. आणि एकदम त्याला दरवाजा लावायचा आवाज येतो अर्जुनला, कारण राकेश तिथून अर्जुनला बघून तो आतमध्ये लपतो पटकन. राकेश त्याला तो दिसू नये म्हणून, कारण अर्जुन कुलूप उघडून आलेला आहे आतमध्ये प्रेक्षकांनो. तर आता राकेश आत लपलेला असतो. अर्जुनला वाटतं की अरे दरवाजामुळे कदाचित दार लागलं असेल. अर्जुन आता ते प्रॉपर्टीचे पेपर चेक करायला लागतो. इकडे आता सायली स्मितला घेऊन येते. दर वेळेला अस्मिताचं बाळ वेगवेगळंच असतं बरं का प्रेक्षकांनो. अस्मिता म्हणते, अरे वा, स्मित तर रडायचाच थांबला. अश्विन म्हणतो, सायली वहिनीचा चांगलाच लळा लागलाय त्याला. सायली म्हणते, माझाच नाही अश्विन भाऊजी, सगळ्यांचा लळा लागलाय त्याला. सायली आता प्रत्येकाजवळ देते स्मितला आणि म्हणजे आई बाबा तर स्मितला तळहाताच्या फोडासारखं जपतात. स्मितला आता कल्पनाताई जवळ देते सायली आणि प्रत्येकाच्या फिलिंग्स एक्सप्रेस करते स्मितसाठी असलेल्या. आता सायली अश्विन जवळ येते आणि म्हणते, त्याचे दोन्ही मामा त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ देणार नाही. सायली आता त्याला अशी खेळवत पुन्हा प्रतापरावांकडे आणते आणि म्हणते, घ्या बाबा. आता प्रतापराव स्मितला जवळ घेतात. मग सायली म्हणते, बघ अस्मिता, अगं तू उगाच काळजी करतेस. स्मितच्या भोवती त्याच्यावर खूप प्रेम करणारी माणसं आहेत बघ. म्हणजे मगाशी अस्मिताला जे बोलायचं होतं ना, ते सायलीला न बोलता कळलं म्हणे. बघा तर आता सायली तिला एक्सप्लेन करते अस्मिताला, कळलं ना अस्मिता तुला. मग अस्मिता म्हणते, थँक्स ग सायली, तू माझ्या मनावरचं ना खूप मोठं ओझं दूर केलं. मी ऑफिस जॉईन केल्यानंतर स्मितचं काय होईल याचं टेन्शन आलं होतं ग मला. मग या सुमनताई म्हणतात, काय ग सायली, तुला अस्मिताच्या मनातलं कसं काय कळलं. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, सायलीला सगळ्यांच्या मनातलं कळतं अगं. सायली म्हणते, आई मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने तिच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करायलाच हवा. तिचं कुटुंब जर तिच्या पाठीशी असेल ना, तर तिने त्याग का करायचा. कल्पनाताई म्हणतात, अगं त्याग करायचा असं मी म्हणत नाहीये सायली, पण आईची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. सायली म्हणते, आईसारखं प्रेम आजी पण करू शकते ना आई. प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला पाठिंबा दिला तरच त्या स्त्रीचे स्वप्न पूर्ण होतील आणि तरच त्या घराची प्रगती होईल. सायलीला हा मुद्दा पटवून द्यायचा आहे प्रेक्षकांनो, की अस्मिताला नोकरी करू द्या बुवा, आपण आहोत सगळे स्मितसाठी, आपण स्मितला सांभाळू. प्रश्न काय आहे प्रेक्षकांनो, नोकरी करू द्यायचा प्रश्न नाहीच आहे. ऑब्विसली आजकाल प्रत्येक स्त्री नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी असते. घर आणि संसार सांभाळून स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहते प्रेक्षकांनो. पण ते जे बाळ आहे ना अस्मिताचं, ते खूपच लहान आहे आणि तिला इतक्यात पण एवढं जॉब करायची अशी काही इमर्जन्सी नाही आहे ना, असं आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं म्हणणं होतं. पण असो, त्यांना अस्मिताला कामाला लावायचंच आहे, त्याला आपण काय करणार. सायली आता कल्पनाताईकडे येते आणि म्हणते, आई माझी खात्री आहे तुम्ही स्मितला कशाची कमी नाही पडू देणार. आई तुम्ही ठामपणे तिच्या पाठीशी उभं राहून तर बघा. लगेच आता या कल्पनाताई म्हणतात, अगं मी तिला परवानगी दिली आहे बाई नोकरी करायची. मग लगेच प्रतापराव म्हणतात, पण मनापासून दिली आहे का परवानगी तू. मग अस्मिता म्हणते, मम्मा तुझ्या मनात अजूनही शंका आहेच ना. सायली म्हणते, आई मनात शंका ठेवू नका बरं, आपण आहोत ना तिच्या मदतीला, तिने स्वतःला का थांबवायचं बरं. मग कल्पनाताई अस्मिताजवळ येतात आणि म्हणतात, अगं कुठली आई असं करेल सायली. अस्मिता मी मनापासून सांगते तुला हवं ते कर, आम्ही आहोत स्मितसाठी. मग आता अस्मिता कल्पनाताईला थँक्यू म्हणते आणि सायलीला म्हणते, थँक्यू सायली तुला पण, अगं तुला माझ्या मनातली घालमेल बरोबर कळली. मग लगेच सुमन म्हणते, खरंच प्रतिमा वहिनी, तन्वीचा सगळ्यांना जोडून ठेवण्याचा स्वभाव पहिल्यापासून सायलीमध्ये होताच, पण आता कळतंय की आपल्याला सायलीमध्ये आणि तन्वीमध्ये इतका साम्य का जाणवत होतं. हीच ती खरी वारसदार आहे. मग प्रतिमा त्या म्हणतात, अगं म्हणूनच तर रविराजने एवढ्या घाईघाईने हे सगळी प्रॉपर्टी तन्वीच्या नावावर करायचं ठरवलंय.
आता इकडे अर्जुन पुन्हा ते प्रॉपर्टीचे पेपर शोधताना या सीनमध्ये आपल्याला दाखवलाय. बराच मोठा एपिसोड दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो त्यांनी आज. आणि आता अर्जुन ती फाईल शोधतो आणि ती फाईल घेऊन निघालेला असतो. तेव्हा त्याला फोन येतो बरं का. निघताना तो फोन आलेला असतो प्रतिमा आत्याचा. आता अर्जुन त्याचा तो फोन रिसीव्ह करत म्हणतो, हां बोल आत्या. हो 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 मिळाली मला फाईल. मग राकेश विचार करतो, अच्छा अर्जुन कुठली तरी फाईल आणायला आलाय तर चला माझं काम झालं. तर हा गेला की मी प्रॉपर्टीचे पेपर शोधतो. आणि मग अर्जुन प्रतिमा आत्याला म्हणतो, हो हो त्या प्रॉपर्टीच्या फाईल मी घेतल्या आणि जुनी फाईल पण याच्यातच आहे. असं अर्जुनचं वाक्य ऐकल्यावर राकेश डोक्याला हात मारतो आणि विचार करतो, अरे देवा, हा प्रॉपर्टीचे पेपर शोधायला आला होता तर म्हणजे याला सापडले सुद्धा. माझ्या हातात नेहमी भोपळाच कसा काय लागतो, असा राकेश विचार करायला लागतो बरं का. आणि तोवर अर्जुन आता पुन्हा त्या दरवाजाला कुलूप लावतो आणि किल्ली घेऊन चालला जातो. आता तेवढ्यात इकडे कोणीतरी इसम आलाय आणि म्हणतो, अर्जुन सर आहे का? प्रतापराव म्हणतात, थांब थांब आलो बाबा. आता प्रतापराव त्या माणसाजवळ येतात आणि म्हणतात, नाही अर्जुन घरात नाहीये, काय काम आहे? त्यावर आता तो इसम म्हणतो, किल्लेदारांनी हे पेपर सही करून पाठवले होते, हे अर्जुन सरांना द्यायला सांगितलेत. प्रतापराव म्हणतात, हो आण बाबा इकडे, मी देतो हां. प्रतापरावांनी ते सगळे पेपर प्रतिमा आत्याकडे दिले. आता प्रतिमा आत्या म्हणतात, चला बरं झालं, आता एकदाच हे प्रॉपर्टीचे सगळे नवीन ट्रान्सफरचे पेपर आले तर एकदाचे आता ते अर्जुनने जुने पेपर आणले की आपण ट्रान्सफर सुरुवात करूयात. रविराजांनी हे नवीन प्रॉपर्टीचे पेपर बनवलेत, सही सुद्धा केली आहे त्यावर. सायली म्हणत असते, आई खरंच हे गरजेचं आहे का गं? अगं तुमचं प्रेम माझ्यासाठी लाख मोलाचं आहे, मी ही प्रॉपर्टी घेऊन काय करू? प्रतिमा त्या म्हणतात, अगं परत तुझं तेच, आम्ही खूप वर्षापासून या क्षणाची वाट बघितली आहे सायली, आता तू नाही म्हणायचं नाही आहेस. यांना काही करून एकदाच ती प्रॉपर्टी तिच्या नावावर घातली की समाधान होणार आहे. जावई पाहणं किती एक्सायटेड आहे प्रेक्षकांनो, पटापट कामं केले त्यांनी. आता सही पण करायला लावली बरं का त्याने सायलीने, जोकचं पार्ट. पण काय आता प्रॉपर्टी बनल्यावर विषयच म्हणजे काय काय बोलू आता, तो विषयच गंभीर आहे प्रेक्षकांनो, त्याबद्दल न बोललेलंच बरं. असो, आता लगेच अर्जुनने सांगितलेलं आहे बरं का, हो हो सिनियर. सायली खाली आली की मी घेतो हां सह्या, म्हणजे फोनवर बोलत असतो तो, तेवढ्यात सायली खाली येते. मग प्रतिमा त्या म्हणतात, सायली कर बरं माझ्या डोळ्यासमोर सह्या. आता अर्जुन तिला सांगत असतो, सायली इथे सही कर आणि शेवटी इथे कर. बघा मी म्हटलं ना अर्जुन किती एक्सायटेड आहे. त्याला काही कमी नाही आहे म्हणा, पण एकदा वाटलं असं मला म्हणून सांगितलं तुम्हाला. मग सायली त्या पेपरकडेच खूप वेळ बघत असते बरं का. आणि तिला सगळं आठवत असतं की तिची माणसं तिला परत मिळाली, तिचं नाव तिला ते छान वाटतंय बघायला पेपरवर, तन्वी रविराज किल्लेदार म्हणून. मग आता अर्जुनला ते कळतं तिच्या मनात काय चाललंय ते, म्हणजे कळतं या दोघांना एकमेकांच्या मनातलं बाई सगळं न बोलता. मग आता या कल्पना ते म्हणतात, काय झालं अगं सायली, तू सह्या का करत नाहीयेस? सायली अगं काय झालं? मग अर्जुन बसतो तिच्याजवळ आणि म्हणतो, स्वतःचं नाव तन्वी रविराज किल्लेदार हे पहिल्यांदा वाचून इमोशनल झालीस ना बायको? तुला तुझी खरी ओळख मिळावी म्हणून तू किती धडपड केलेली आहेस, मी बघितलेलं आहे सायली. आणि आता तुला तुझी फायनली ओळख मिळाली आहे. आणि मग फायनली सायलीने त्याच्यावर केल्या बाबा सह्या. मग सगळेजण टाळ्या वाजवतात. अस्मिता म्हणते, चला आता रविराज काकाची सगळी प्रॉपर्टी तुझी झाली. आणि मग अर्जुन तिला म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन बायको. आता तेवढ्या तिथे राकेश आलाय बरं का. हा आलाय ते बघायसाठी की काय चाललंय यांचं काय नाही, म्हणजे त्याला अपडेट द्यायचे असतात ना. पण आता तो किती अगदी काही सेकंदासाठी झालेला आहे बरं का राकेश तिथे. सुमन म्हणते, अरे राकेश तू इथे? लगेच राकेश म्हणतो, हो हो तुम्हाला भेटायला आलोय मी. नाही, तन्वीचा ज्या गोष्टीचा हक्क होता ती गोष्ट तिला आज मिळाली आहे ना. नाहीतर माझ्या पप्पांनी तर पूर्ण प्रयत्न केला होता तिला काही मिळू नये म्हणून. मला तर लाज वाटते त्यांचा मुलगा म्हणून घ्यायची. सॉरी सॉरी, माफ करा मला, असं म्हणून हात सटासट स्वतःच्याच तोंडात मारायला लागतो बरं का प्रेक्षकांनो. ते जरा आतीच वाटलं. लगेच आता हे सगळे उठून उभे राहतात आणि म्हणतात, अरे राकेश काय वेडेपणा करतोय? अश्विन म्हणतो, अरे जाऊ दे राकेश, झालं ते झालं, पण आपण सगळे मनापासून एकत्र आहोत ना. मग लगेच हा राकेश म्हणतो, हो थँक्यू रे अश्विन, आणि सायली थँक्यू तुला पण, बरं मी येतो. लगेच सुमनताई म्हणतात, काय रे राकेश आत्ता आला आणि आत्ता निघाला पण? राकेश म्हणतो, आई मला ना थोड्या वेळ एकटं राहायचंय, कदाचित पप्पांवरचा असलेला राग माझा शांत होईल. मग त्या सुमनताई म्हणतात, बरं बाबा जा, हरकत नाही आहे. मग लगेच हा निघून पण गेला बरं का. हा फक्त पाहायला आला होता यांचं काय चाललं काय नाही वगैरे. असो, मग आता गेला तो निघून. मग आता हे सगळे बसलेले असतात तिथे. तेव्हा ही सुमन म्हणते, बरं झालं बाई, हा राकेश त्याच्या वडिलांसारखा नाही निघाला, माझं काही नशीबच. कल्पनाताई म्हणतात, जाऊ दे सुमन, जे वाईट घडायचं होतं ना ते घडून गेलं, आता सगळं चांगलंच होणार बघ. अस्मिता म्हणते, बरं त्या नागराज काकांचा विषय बंद करा बरं, आता जाऊ द्या बरं.
सायलीला आता तिची प्रॉपर्टी परत मिळाली ना, आपण काय सेलिब्रेशन करायचं? अश्विन म्हणतो, "काय अस्मिताताई, काही असलं तरी तुला सेलिब्रेशन करायचंच असतं ना?" अर्जुन मनात विचार करतो, आता हे सेलिब्रेशन एकच असू शकतं. सायलीने आणि मी एकमेकांसोबत वेळ घालवायचा. माझ्या जुन्या मैत्रिणीला आणि माझ्या बायकोला मला डिनर डेटवर घेऊन जायचं आहे. येस! असं तो मनातल्या मनात बोलत असतो अर्जुन. आता इकडे नागराजने गचंडी धरली त्या राकेशची आणि तो ओरडत असतो राकेशला, "काय रे ये, त्या अर्जुनला कसे काय मिळाले पेपर? तू का नाही ताब्यात घेतले ते?" राकेश म्हणतो, "मी गेलो होतो पप्पा. अर्जुन माझ्या आधी पोहोचला त्याला मी काय करू?" नागराज म्हणतो, "दादा तिथे नव्हता ना, मग ते काम सोपं होतं ना. तुला काही वाटलं कसं नाही रे राकेश?" असं म्हणून आता तो जोरात त्याचा तो गळा सोडतो आवळलेला नागराज. मग राकेश म्हणतो, "पप्पा मी गेलो होतो ना तिथे सांगण्यावरून तुमच्या. मी तिथे गेलो, त्या सुभेदारांच्या घरी पण गेलो आणि चांगलं असायचं नाटक पण केलं. अहो मी स्वतःच्या थोबाडीत पण मारून घेतल्या. काय करू मी आता यापेक्षा जास्ती? आणि एवढं सगळं करून तुम्ही मलाच बोलताय?" नागराज म्हणतो, "मग मी तरी काय करू? माझी प्रॉपर्टी तर सायलीच्या कशात गेली ना, आता का ओवाळू तुला?" असं नागराज रागराग व्यक्त करत असतो राकेशवर. इकडे अस्मिता म्हणत असते, "ते काय नाही, मला आता पार्टी हवी म्हणजे हवीच." अर्जुन म्हणत असतो, "अगं अस्मिताई, माझी बायको आहे ना, मग आता ती मला वेळ देणार बरं, मी तिला घेऊन जाणार आहे बाहेर." प्रतापराव म्हणतात, "अरे बाबा थांब जरा अर्जुन, तुझा नंबर नंतर बरं का. सायलीला आम्हाला देवदर्शनाला घेऊन जायचंय, तू तू उद्या उद्या घेऊन जा तिला बाहेर." प्रतिमा ते म्हणतात, "नाही नाही, मी तर सायलीला माझ्या घरी घेऊन जाणार आहे." त्यावर आता लगेच ही विमल म्हणते, "नाही नाही, पूर्णाई तर म्हणत होत्या की सायलीताईंना घेऊन त्यांना माई मावशीकडे जायचंय." अस्मिता म्हणते, "अरे नाही नाही, आता आधी माझी पार्टी." आता हे सगळे मी करून प्रत्येक जण म्हणत असते की मला सायलीसोबत वेळ घालवायचा आहे मला. अरे देवा प्रेक्षकांनो, हे जरा जास्ती झालं बरं का आता. असो, आता सायली म्हणत असते, "हो हो हो, थांबा जरा, मी कोणाला वेळ द्यायचा हे मीच ठरवणार. विमलताई फळं घेऊन या बरं." झालं बाबा, आता आणखीन एक चान्स मिळाला सायलीला. असो, आता लगेच विमल फळं घेऊन आली आहे बरं का. प्रतापराव म्हणतो, "फळं कशाला सायली?" अस्मिता म्हणते, "ए सायली, पार्टी ठरवली ती होणार हं." इकडे आता प्रिया आणि सचिनचा सीन दाखवलाय. प्रिया म्हणत असते, "मी ना मूर्ख आहे मी. तर राकेशला कशाला काम सांगितलं मी? त्याला अक्कल नाहीये हे माझ्या लक्षातच नव्हतं." सचिन म्हणतो, "मलाही आत्ताच कळलं, तर राकेशला काही समजतच नाही. त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा काही कळलं नाही मला." प्रिया म्हणते, "तो युएसहून परत आल्यापासून जगाचा राजा असल्यासारखा ॲटिट्यूड घेऊन फिरतोय, पण आहे मुळात बिनडोकच." असो, पण त्या सुभेदारांचे प्रॉपर्टीचे पेपर तुमच्यापैकी कोणी घ्यायला जायचं होतं. सचिन म्हणतो, "अगं प्रिया, त्या सुभेदारांच्या घरात मला प्रवेश आहे का?" त्यावर प्रिया म्हणते, "अरे त्या मैपत शिकरेची माणसं सगळी काय त्या सुभेदार किल्लेदारच्या घराबाहेर रांगोळी काढत बसली आहे का? म्हणजे इतकं सोपं होतं का प्रेक्षकांनो? घरात जायचं, प्रॉपर्टीचे पेपर काढायचे आणि चालले यायचं. काही आपलं काही म्हणजे दिस इज टू मच आता." प्रिया राकेशला बोलते आणि स्वतः बघा ना, तिला असं वाटतं की तीच जगाचा राजा आहे, सॉरी राणी आहे. इकडे आता सायली बोर्डवर काहीतरी लिहित असते. आता यांना कोणाला काही उमजणं ती काय लिहू लागली. ती आता त्यावरती प्रत्येकाला कोणाकोणाला काय काय वेळ द्यायचं ते लिहिते बरं का. अर्जुन आता ते सगळं बघतो, सगळ्यांना प्रश्न पडतो, एवढा सीन दाखवलाय. इकडे आता पुन्हा नागराज आणि या राकेशचा सीन दाखवला. नागराज म्हणतो, "मला ना अक्कलच नाहीये, मी तुला सांगितलं हे काम. त्या मैपतच्या एखाद्या माणसाला सांगितलं असतं ना, तर त्याने असं असं करून टाकलं असतं ते काम. तुला एक काम करता येत नाही राकेश." राकेश म्हणतो, "ओ पप्पा, एवढं आहे ना, तर तुम्ही जायचं असतं ना ते पेपर घ्यायला. तुमचं बरं आहे पप्पा, तुम्ही इथे उंटावर बसून शेळ्या हाकलता." लगेच नागराज त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, "हो हो, बरं आहे, बरोबर आहे रे बाबा, माझ्या लक्षातच नाही आलं." असं म्हणून त्याच्या सनकन कानाखाली वाजवतो जेलमधूनच. राकेशला नागराज म्हणतो, "चुकी तुझी नाही रे. अरे मी इथे बसून सगळं करू शकतो, पण तू बाहेर असून काही करू शकत नाही." राकेश म्हणतो, "ओ पप्पा, तुम्ही एवढी पापं करून ठेवली आहे ना, की देव पण तुमची साथ देत नाहीये. आपल्याला जी गोष्ट पाहिजे ना, ती नेहमी त्या अर्जुन सायलीलाच मिळते. आता पण मी शोधाशोध करायला गेलो होतो ना, पण पेपर कोणाला मिळाली? त्या अर्जुनला मिळालेत ना पेपर. पप्पा, हे सगळे तुमच्या कर्माचे फळ आहेत." हा बरं जाणीव करून देतो नागराजला. बारीक कॅरेक्टर आहे प्रेक्षकांनो राकेश. आता इकडे बघा, सायलीला एकदम ॲटिट्यूडनी मस्त सायलीने फळ्यावरती लिहिलेलं आहे कोणाला काय काय वेळ द्यायचा. सायली आता म्हणते, "तर उद्या सकाळी सगळ्यात आधी मी आईबाबांसोबत मी देवदर्शनाला जाणार आणि तिकडनं मी माहेरी जाणार. आणि परवा, आणि हो अस्मिता, परवा मी तुझ्यासोबत बाहेर जाणार हं संध्याकाळी जेवायला." अस्मिता म्हणते, "हो डन डन." आणि नंतर पूर्णाजीसोबत मावशी आजीकडे पण जाणार. असा तिने तिचा दिनक्रम ठरवून घेतलाय 2-4 दिवसाचा बरं का. मग आता अर्जुनला कसं तरी होतं. तो बिचारा वाट बघतोय, माझी बायको मला कधी वेळ देईल, आणि मनात विचार करतो, म्हणजे सायलीकडे माझ्यासाठी वेळच नाहीये. कसं मी आता हिला वेळ मागू? जाऊ दे आता, जे ठरवलंय ते सगळं कॅन्सलच करतो.
इकडे पुन्हा नागराज राकेशचा सीन दाखवलाय. नागराज म्हणत असतो, अर्जुन सायलीवर मोठं संकट यायलाच पाहिजे. प्रियाच आता हे सगळं करू शकते. मला तिचं बिलकुल ऐकायचं नव्हतं माहितीये का, पण माझ्या घरात असा दगड जन्माला आला ना, तर मी तरी काय करू. राकेश म्हणतो, ओ पप्पा, मी काही दगड बिगड नाहीये. हा, पण ही गोष्ट मान्य आहे मला की प्रियाचं डोकं चालतं माझ्यापेक्षा जरा जास्त. पण आता प्रियाने ठरवलंय बहुतेक काय संकट आणायचं त्या अर्जुन सायलीवर. नागराज म्हणतो, प्रिया खूप हुशार आहे राकेश. तिने ठरवलं ना, ती बरोबर करणारच. आता यांनी सगळ्यांनी प्रियाच्या हातात सूत्र दिली आहे बरं का. आता यांचा म्होरक्या प्रिया आहे बरं का प्रेक्षकांनो. नागराज म्हणतो, आता प्रियाने ठरवलं ना की अर्जुन सायलीला तोंड लपवायला जागा राहणार नाही. मग राकेश म्हणतो, पप्पा पण त्या प्रियाने नेमकं काय ठरवलंय, आता कुठलं संकट आणणार आहे ती अर्जुन सायलीवर. हा एक मोठा प्रश्नचिन्ह. आता पुढे कळेलच काय संकट आणणार आहे. इकडे पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवला बरं का. अश्विन म्हणत असतो सायलीला, ए सायली वहिनी, तू तर हे उद्याचं प्लॅन केलंय, मग आज तू काय करणार आहेस. मग सायली म्हणते, आजचा पूर्ण वेळ मी ह्यांना देणार आहे. झाले बाबा, त्या अर्जुनवर अगदी जन्माचे उपकार झाले, मिळाला त्याला त्याच्या बायकोचा वेळ. लगली सगळे म्हणतात, ओ वा वा वा. लगली अर्जुनही खुश होतो, अरे वा बायको, तू काय म्हणालीस. सायली त्याला म्हणते, हो, आजचा दिवस फक्त अर्जुन आणि तन्वीचाच बरं का. मग तो इतका खुश होऊन जातो अर्जुन, अरे वा वा वा, किती छान, माझी बायको माझ्यासोबत वेळ घालवणार आहे, असं काहीतरी त्याला मनातून वाटत असावं. पुन्हा प्रिया आणि सचिनचं सीन दाखवलं. अरे एक सीन समजतो म्हणजे असं वाटतं आपल्याला बरं का प्रेक्षकांनो, हा आत्ताशी कुठे कळला आपल्याला हा सीन, की लगेच दुसरा सीन दाखवतात ते. प्रिया सचिनला म्हणत असते, एक एक गोष्टी आपल्या हातातून निष्ठत चालल्यात सचिन, अरे काहीतरी मार्ग असेल ना तो प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. सचिन म्हणतो, अगं प्रिया, त्या अर्जुन सायलीचा कुठलाही आनंद हिरावून घेण्यासाठी कोणताही मार्ग चालेल बघ. बोल फक्त तू काय करायचंय ते. प्रिया म्हणते, अर्जुन सायली आपल्यावर लक्ष ठेवून असतील, त्यांना माहिती आहे संकट आलं त्यांच्यावर तर ते आपल्याकडूनच येणार, पण आपण त्यांना सतत गाफील ठेवायचं, त्यांना काहीच कळू द्यायचं नाही. अशा दिशेने त्यांच्यावर संकट आणायचं ना जिथे ते बघत पण नसतील, असं तिने काहीतरी ठरवलंय प्रियाने. आणि एका मुलीला बोलवलंय तिने. आता ही मुलगी नेमकी कोण आहे ना प्रेक्षकांनो, ते आपल्याला उद्या कळणार आहे. आज त्यांनी तिचा चेहरा रिव्हील केलाय. काल मी तुम्हाला म्हटलं होतं सगळेजण ओळखून दाखवा, असो तर सांगते तुम्हाला कोण आहे ती. सायली आता इकडे अर्जुनला म्हणत असते, अर्जुनला त्याची तन्वी इतक्या दिवसाने मिळाली, मग त्या दोघांनी एकत्र वेळ नको का घालवायला. मग अर्जुन म्हणतो, बायको तू. आता तेवढ्यात अस्मिता म्हणते, ए याला काय अर्थ आहे, आम्हाला पण आमची तन्वी खूप वर्षाने भेटली आहे ना. सायली म्हणते, देणार आहे मी, सगळ्यांना वेळ देणार आहे, पण उद्यापासून. मग अर्जुन म्हणतो, तुला कसं कळलं बायको की मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, मी तर तुला काही बोललो पण नाही. सायली म्हणते, मला तुमच्या डोळ्यात बघून कळलं बरं का, आणि तसंही तुमच्यासाठी एक खास दिवस मला काढायचाच होता. तन्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जर मला मदत केली नसती तर आज मी हे सगळं बघूच शकले नसते. आता इकडे पुन्हा प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया म्हणत असते, सचिन कळेल, सगळं कळेल, माझ्या डोक्यात मोठा प्लॅन तयार आहे, पण हे बघ सचिन, मी इथे राहून फक्त सूत्र हलवू शकते. प्लॅन तुला आणि त्या बिंडोक राकेशला एक्झिक्यूट करायचा आहे. मी काय म्हणते ते कळतंय ना तुला. अरे माझी सगळी मदार फक्त तुझ्यावर असणार आहे सचिन, त्या राकेश नावाच्या रिकाम्या डब्यावर नाही. करशील नाही बाबा तू माझी मदत. सचिन म्हणतो, प्रश्नच नाही, त्या सगळ्या सुभेदारांना चिखलात बरबटलेलं पाहण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. हे तुला वेगळं सांगायला हवं का प्रिया. आणि मग प्रिया म्हणत असते, अर्जुन सायली, तुम्हाला जेवढी मजा करायची आहे ना तेवढी करून घ्या. आता एक मोठं वादळ येणार आहे तुमच्या आयुष्यात. आता हे वादळ तुम्ही मजेत असताना तुम्हाला कधी उद्ध्वस्त करेल ना, तुम्हाला पण कळणार नाहीये. काय झालं प्रेक्षकांनो, आज ना प्रत्येक सीनची सुसंगती लागत नाहीये, असं गडबडून जायला होतंय बघा. एकदम अचानक हा सीन, असं कन्फ्युजन होत आहे. असो तर आता इथे पुन्हा अर्जुन म्हणत असतो, आज मला माझ्या मैत्रिणीसोबत वेळ मिळणार आहे, डिनर करायला मिळणार आहे, सो आय एम हॅपी. पण सगळ्यांचे होते ना वेगवेगळे प्लॅन, त्यामुळे मला काही बोलता आलं नाही मध्ये, मी गप्प बसलो. प्रतापराव म्हणतात, ठीक आहे रे, ठीक आहे अर्जुन, आमचा नंबर नंतर लागला तरी चालतं बाबा आम्हाला. आणि मग बघा प्रेक्षकांनो, शेवटचा सीन बघताय तुम्ही. आता मी म्हटलं ना तुम्हाला मगाशी, एक मुलगी बोलवली आहे प्रियाने. आता तिचा चेहरा त्यांनी रिव्हील केलाय, पण पुढच्या प्रोमोमध्ये. आता प्रिया त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणत असते की ताई, मला ना एक मुलगी भेटायला येणार आहे बघ, आणि तू प्लीज तिचं नाव नको रजिस्टर. अगं ताई, तिचं नाव नको लिहू सर रजिस्टरमध्ये प्लीज, मला कोण भेटायला येते ना ते कळता कामा नाही बरं का कोणाला. आणि ती कॉन्स्टेबल बाई तिला ठीक आहे असं म्हणता क्षणीच मागून ती मुलगी आली आहे. आणि ती मुलगी आल्या प्रिया खुश होते बरं का प्रेक्षकांनो. आता उद्या कळणार आहे आपल्याला नेमकी ही मुलगी प्रियासाठी का आली आहे आणि हे प्रियासाठी ती काय काम करणार आहे. उद्याच्या भागात कळेलच.
काय वाटतं तुम्हाला? ती साक्षी असेल का? किंवा आश्रमातली एखादी मुलगी असेल? कोणीतरी आहे. म्हणजे कोण आहे ते नेमकं त्यांनी आज रिव्हील केलेलं नाहीये. पण ही जी अभिनेत्री आहे ना, ती मला खूप आवडते बरं का प्रेक्षकांनो. संचिता कुलकर्णी आहे ही आणि हिची मागे मी मालिका दिली होती. जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगायचंय. तर आजचा एपिसोड संपला आणि उद्याच्या प्रोमोत आपण बघतोय सायली असा मस्त ड्रेस बीस घालून आली आहे. अर्जुन आता लट्टू झालाय, बघतच राहतो तिच्याकडे आणि हे दोघं मस्त बाहेर जाऊन वडापाव वगैरे खातात, एन्जॉय करतात. आणि जेलमध्ये प्रिया आता त्या मुलीला भेटते आणि तिला सांगते की माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. आता काय प्रियाचं महत्वाचं काम आहे आणि काय प्रिया पुढे प्लॅनिंग करणार आहे सायली अर्जुनला त्रास देण्यासाठी, हे सगळं येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळेलच. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. पण तत्पूर्वी बाईचा आशीर्वाद ऐका बरं का. आपल्या दुसऱ्या चॅनलवर मस्त मालिका आहे ती सुद्धा आणि खूप कॉमेडी दाखवतात. चला तर मग भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. पण प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर मंडळी, धन्यवाद.